हरिओम. आज गुरुवार 24 एप्रिल 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोटोलेकर महाराज यांच्या प्रवचनामधून आज आपल्याला सांगतायत की संतांचं होणं म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणं. मी जिवंत राहावं हे जितकं जरूर आहे तितकंच परमात्म्याची ओळख करून घेणं जरुरीचं आहे. जगात नावं ठेवत नाही कोणाला. परमार्थाला वाहून घेतलं तर प्रपंच नीट करत नाही म्हणून नावं ठेवतात आणि तिकडे लक्ष देऊ नये. पण आपण मनाच्या विषादाला कारण एकच असावं की मी अजून भगवंताचा झालो नाही. जो भगवंताच्या इच्छेने वागतो त्याचं चांगलं होतं. भगवंत ठेवील त्यात समाधान मानून राहावं. भगवंताचं रूप आनंदमय आहे आणि सृष्टीचा क्रमच असा आहे की तो माणसाला आनंदाप्रत पोचवीत असो. अत्यंत दरिद्र्याला सुद्धा आनंदाची जागा असतेच. आनंदाशिवाय मनुष्य जगणं सुद्धा शक्य नाही. मी मुळात आनंदरूप असताना मग दुःखाचे गाडे कुठून आले बरं? मला दुःख होतं ते माझं कुठेतरी चुकतं आहे. म्हणूनच मी चुकलो का बरोबर ही शंका सुद्धा मुक्ताला येत नाही, कारण तो आणि देव एकच असतात. बद्धाला ही शंका येत नाही, कारण तो देव जाणतच नाही. सर्व काही मी करतो आणि देव नाहीच म्हणून म्हणतो. मुमुक्षूला मात्र ही तळमळ लागते आणि ही जेव्हा तळमळ तीव्र असते तेव्हा संतांची भेट होते. काही पूर्वीचा ठेवा असल्याशिवाय अशी तळमळ लागणार नाही. आपण संतांचं होऊन राहावं. त्यांचं झालो म्हणजे त्यांच्याशिवाय आपल्याला कोणी नाही असं वाटलं पाहिजे. संतांचं होणं म्हणजे त्यांच्या आज्ञेत वागणं. ते सांगतील तसं करावं. ते वागतील तसं नाही वागू. सत्याची संगत धरली म्हणजे सत्संगती मिळते. कशाचीही आसक्ती न धरता जगात वागणं हेच मुक्तांचं लक्षण. हवे पण नाहीचं झालं म्हणजे मग दुःखाचं कारणच राहत नाही. जिथे तुम्ही राहता तिथे सद्गुरू आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते. हीच त्यांची खरी कृपा आहे ना. श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्येने होत नाही. आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणं हाच आपला परमार्थ समजावा. गुरु म्हणजे साक्षात परमात्मा. त्याची आज्ञा पाळणं हीच आपली तपश्चर्या. याहून वेगळं काही करण्याची गरज आहे असं न वाटावं. माझ्या मनाचे विकार जात नाही असे चांगल्या माणसानं सुद्धा वाटते. पण ते जात नाहीत असं घोकून त्यांचा ध्यास घेतल्याने ते उलट वाढतील ना. तिकडे लक्ष देऊ नये. नाम घेणं हे त्यांचं काम करीत राहावं. हे आपलं काम करीत राहिलं म्हणजे विकार आपोआपच कमी होत जातील. मात्र मनाच्या मागे देहाला जाऊ न देणे हे जपलं पाहिजे. संतांची आज्ञाप्रमाणे मानणं हेच प्रचिती येण्याचं साधन आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.